आशिया खंडातील मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये सध्या कांद्याची आवक वाढल्यानं मोठी वर्दळ पाहायला मिळतेय। मात्र मुख्य रस्ता आणि बाजार समितीकडे जाणाऱ्या मार्गावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला गंभीर प्रश्न निर्माण झालाय। लासलगाव तिरुफुली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी शिस्तबद्ध पार्किंग करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत लासलगाव ही कांद्याची मोठं मार्केट असल्याने तिथं आता सध्या कांद्याचे ट्रॅक्टरची मोठी आवक वाढलेली आहे। त्यामुळे दररोज ट्रॅक्टर वाढल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो आणि बऱ्याच वेळेस आपल्या लासलगाव पोलीस स्टेशन गावातील असतील किंवा आजूबाजूची लोक ते रस्त्यावर अडथळा निर्माण अशा ठिकाणी बऱ्याच वेळेस वाहनं पार्किंग करताना आढळून आलेले आहेत। त्यामुळे ट्रॅक्टरचं जे काही आवक आहे तिथं वाहतूक कोंडी निर्माण होते। तरी आम्ही सर्व ग्रामस्थांना आणि आजूबाजूच्या खेड्यावरच्या लोकांना आवाहन करतो, तुम्ही कामानिमित्त जर इथं लासलगावला आलात मार्केट परिसरामध्ये तर तुमच्या वाहनाचा अडथळा होणार नाही या पद्धतीने त्याची पार्किंग अपेक्षित आहे। जर चुकीच्या पद्धतीने पार्किंग किंवा वाहतूक कोंडी होणाऱ्या जर काही वाहनं असतील तर आम्ही एक पथक बनवलेलं आहे। त्या पथकामार्फत आमचे जे काही वाहतूक शाखेचे काही अंमलदार असतील ते गस्त करत असताना त्यांना आढळून आलं तर मोटर वाहन कायद्याअंतर्गत विविध कलमाखाली आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत। तरी सर्व ग्रामस्थांना आपलं लासलगावातली वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्वांनी यासाठी सहकार्य करावं, जेणेकरून ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आणि वाहतूक सुरळीत राहील यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो।